नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या काजूच्या बागेत जाणार आहोत. त्यात आपण पाहूया काजूच्या झाडावरून काजू कशा प्रकारे काढला जातो, कुठला काजू काढण्यायोग्य आहे व कुठला नाही हे पाहूया. तसेच ओला काजू कसा असतो व तयार काजू कुठला ते पाहूया. आता आपण निघालो आहे आपल्या काजूच्या बागेत जायला. आपण ज्यावेळी काजूच्या बागेत जाणार आहोत त्यावेळी मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ खूप नॉलेजेबल होणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे आहे सुरंगीचे झाड. याचा उपयोग विविध प्रकारचे सुगंधित द्रव्ये बनवण्यासाठी केला जातो. याबद्दल अधिक माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊ. तुम्ही पाहू शकता हे अशा प्रकारे सर्वजण आपापल्या काजूच्या बागा साफसफाई करून कुंपण करत असतात. हे आहे चारोळीचे झाड. या झाडावरती छोटी छोटी फळे धरली आहेत. ही पिकल्यानंतर त्यातील बिया फोडून त्यामधून आपण चारोळीच्या बिया काढतो. मग त्या आपण वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा वापर करतो. म्हणजे शिरा वगैरे बनवता आपण जे घालतो तीच ही चारोळी आहे. हे आहे करवंदाचे झाड. ही आता कच्चे आहेत त्यामुळे त्यांचा रंग हिरवा आहे. व ही पिकल्यानंतर म्हणजे ज्यावेळी ती खाण्यायोग्य होतात त्यावेळी त्यांचा रंग बदलतो व तो काळा होतो. आता जर आपण ती खाल्ली तर ती आपल्याला जरा आंबट अशी लागतील. ज्यावेळी ती पिकतात म्हणजे काळे होतात त्यावेळी ती आंबट गोड असा त्यांचा स्वाद असतो. आपण आता आपल्या काजूच्या बागेच्या इथे पोचलो आहोत. मित्रांनो, दरवर्षीच्या तुलनेत पाहता यावर्षी थोडं काजूचं पीक कमी झालं आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती इकडच्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे. मित्रांनो, ही आहे गका. याचा वापर करून झाडावरून काजू काढल्या जातात. म्हणजे जसं की उंचावरील ज्या काजू असतात व ज्या काढण्यायोग्य झालेल्या असतात त्या आपल्याला हाताने आपण काढू शकत नाही. त्यासाठी आपण मग या काठीचा वापर करून त्या काठी काढत असतो. या काठीवरून आमच्याजवळ एक म्हण खूप प्रसिद्ध आहे. ती म्हणजे ज्याच्या हाती गका त्याकाच मिळतील फका. यामध्ये फका म्हणजे ओल्या काजू.
आता आपल्या काजू झाडावरून काढून झालेले आहेत. त्या सर्व इतरत्र पसरलेल्या आहेत. त्या आपण एक एक काजू जमा करू व त्यानंतर त्या मोडून घेऊ. काजू ज्यावेळी कच्चे असतात म्हणजे लहान असतात त्यावेळी त्यांचा कलर हिरवा असा असतो व ज्यावेळी त्या तयार होतात त्यावेळी त्याचा कलर असा करड्या कलरचा होतो. मित्रांनो, आपण आता या जमा केलेल्या काजू मोडून घेऊया. हे पहा, मी तुम्हाला दाखवतो आपण कशा प्रकारे या काजू मोडणार आहोत. मोडणार म्हणजे त्याची बी आपल्याला वेगळी करायची आहे व त्याचा जे बोंडू आहे तो आपल्याला वेगळा करायचा आहे. काजूची बी त्याच्या फळापासून आपण वेगळी करणार आहोत.
चला तर मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.